नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां जाठ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। ओं नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज। बजरंगबली की जय। निवृत्तिनाथ महाराज। सर्वाईश्वर संकटमोचन हनुमान की जय। महामृत्युंजय भगवान की। हर हर महादेव शंभु काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभु काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभु काशी विश्वनाथ गंगे। तेषा सतति उत्थानं भजता प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते। तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही ते ठाई चिती घेतली सेल। काजे जे जिया वाटा निघाले गा सोबटा तो स्वय पाहुनी वाटा स्वर्गाव पर। म्हणून ती जे प्रेम धरले तेच आमचे देणे पाहिले। परी आम्ही देवाये हेही केले ती म्हणजे पये भक्ताशी माझे कोड मज तयाचे अनन्य गतीचे चाड। काजे प्रेमळाचे साकड आमचे घरी। बोल हरी बोल हरी 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 बोल। शिवस्वरूप सद्गुरू
जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांची आपल्याला नेहमी आठवण व्हावी, कारण ते सत्पुरुष आहे, साधू आहेत, संत आहेत. आणि संतांचं चरित्र, त्यांचं स्मरण हे जीवन सुधारण्याचं एकमेव साधन आहे. यदरत्यात्रचे श्रेष्ठ महापुरुषांच्या आचाराचं, विचाराचं आपल्या जीवनामध्ये अनुकरण झालं तर सुखाची प्राप्ती आहे. आणि म्हणून दर प्रदोषला आणि सत्संग महाप्रसाद भंडारा असा कार्यक्रम होत असतो. परंतु सगळीकडं बंदचं वातावरण असल्यामुळं आपल्याला किमान सत्संग तरी आणि या विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला घरीच आणि ऐकायला मिळतो आहे. त्यामध्ये विशेष प्रकारचं सहकार्य सद्गुरूंचं कार्य करणारे श्री साहिली लवाले, त्यातील श्री करपे साहेब आणि त्यांचे समूह हे आपल्याला घरी आणि साईलीलाच्या माध्यमातून दाखवत आहेत. श्री अवनकर बंधू, समाधान बंधू, श्री सानप बंधू, हे सर्व आमचे गुरुबंधू मंडळी स्वतःच्या पैसा खर्च करून चांगल्या प्रकारचे कॅमेऱ्याच्या माध्यमातून केवळ आणि केवळ सद्गुरू जनार्दन स्वामींचं भक्तिमार्ग, सद्गुरू जनार्दन स्वामींचं चरित्र, सद्गुरू जनार्दन स्वामींचा धर्मयुक्त आचारविचार आपल्याला समजावा, ही आत्यंतिक तळमळ या मंडळीची आहे. म्हणून या सर्व मंडळीला त्रिवार वंदन आहे. आपण घरी बसून ऐकत असाल, श्री गुरुबंधू असतील, कोणी भाविक बंधू भगिनी असतील, सर्वांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. संन्यस्त गुरुबंधू कोणी असतील, त्यामध्ये विशेष प्रमुख आणि स्वराचं विशेष ज्ञान गुरुमाऊलीच्या कृपेने भगवतरस ज्यांच्या वाणीतून स्रवत असतो असे संतोषगिरी महाराज आणि इतर सर्व माझे गुरुबंधू असतील किंवा संन्यस्त गुरुबंधू असतील, त्या सर्वांना ओम नमो नारायण. भजनी मंडळामध्ये आदरणीय शिवभक्तपरायण, हरिभक्तपरायण श्री शिवराम महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री जनार्दन महाराज आणि विशेष नादब्रह्माचे साथ देणारे तबला वादक श्री अजयजी महाराज, सर्व महाराज मंडळीला जय हरी, जय जनार्दन. भगवान गणेशाचा उत्सव चालू आहे. भगवान गणेश ही बुद्धीची देवता आहे. श्री आद्य शंकराचार्य भगवंतांनी ज्या 5 प्रमुख देवता सांगितल्या आहे, त्यापैकी प्रमुख देवतेमध्ये श्री भगवान गणेश आहे. भगवान गणेश आहे, भगवान नारायण आहे, भगवान शिव आहे, भगवान सूर्यनारायण आहे आणि भगवती लक्ष्मी म्हणा, गौरी म्हणा, असं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये चैत्र महिना सुरू होतो तर चैत्र नवरात्र असतात. कोणी रामनवरात्र मानतात, कोणी देवीचे नवरात्र मानतात. आणि आता उद्या परवापासून पितृपक्ष सुरू होईल. तो पितृदेवताच्या ऋणातून मुक्त करण्यासाठी आहे. दुसरा पंधरवाडा जो काही आहे तो भगवतीचा उत्सवाचा आहे
आणि भाद्रपद महिन्यातील पहिला पंधरवाडा जो आहे शुक्ल पक्ष, तो भगवान गणेशाचं नवरात्र मानतात. गणेशाचे नवरात्र 10 दिवसाचे, भगवतीचे नवरात्र 9 दिवसाचे, भगवान खंडेरावाचे नवरात्र पण आहे. असे 9 दिवसाचं. आणि या 9 दिवसाला विशेष महत्त्व आहे. किमान या 9 दिवसामध्ये नवविध भक्ती जे सांगितली आहे, किमान एकाचं तरी थोडं स्मरण व्हावं म्हणून सांगितले आहे. म्हणून हा भाद्रपद मास भद्रम करणेन असं वेदांनं म्हटलं आहे. म्हणजे चांगलं श्रवण करावं. करणेन म्हणजे प्रथम भक्ती श्रवण भक्ती आहे. प्रथम शरीराची पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. मी खरं सांगतो की जेवढं काही चांगलं श्रवण करता येईल तेवढं माणसाने करावं. जे काही चांगलं ऐकलं असेल ते अनुकरण करण्याचा माणसं प्रयत्न करतात आणि म्हणून चांगलं ऐकावं. या पंचदेवतेपैकी जी भगवान गणेश ही देवता आहे, ही बुद्धीची देवता आहे. मन इकडं तिकडं धावतं. 5 इंद्रिय 5 विषयाकडं धावतं. चांगलं ऐका वाटतं तर वाईट ऐका वाटतं, चांगलं खावं वाटतं तर वाईट खावं वाटतं, चांगला सुगंध घ्यावंसं वाटतं तर वाईट सुगंध येतोच. हे काही चांगलं पाहावंसं वाटतं तर वाईट पण दिसतंच. मग यातून कोणतं घ्यावं, अशा प्रकारची सतसत विवेकबुद्धी आणि परमेश्वराने केवळ आणि केवळ मानवाला दिलेली आहे. म्हणून दुर्लभो मानुष्यो देहो, श्रीमद भागवतामध्ये या मनुष्य देहाला दुर्लभ म्हटलं आहे. याच्यामध्ये सारासार विचार करण्याची शक्ती आहे. आणि हा जो सारासार विचार आहे तो भगवान गणेशाच्या उपासनेनं प्राप्त होतो. योग्य काय, अयोग्य काय, सत्य काय, असत्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, याचा निश्चित निर्णय करून देणारी बुद्धी म्हणजे विवेक. आणि हा विवेक जो आहे तो भगवान गणेशाच्या उपासनेनं प्राप्त होतो. हा जो विवेक आहे, मन विषयाकडे धावतं, त्याला आवरून धरण्याचं काम, त्याला सावरण्याचं काम बुद्धी करते. म्हणून सर्वांनी, सर्व संतांनी, ग्रंथांनी, महापुरुषांनी सर्वांनी भगवान गणेशाचं स्मरण अगोदर केलेलं आहे. भगवान गणेश ही बुद्धीची देवता आहे. म्हणजे बुद्धी माणसाचा निर्णय करते की योग्य आहे का, आपण डोळ्यानं पाहतोय हे चांगलं आहे का वाईट आहे, सगळ्याला कळतं. त्याच्यात माणसाला जास्त कळतं. तो म्हणता वाईटाला हे वाईट आहे हे कळणंसुद्धा बुद्धीचंच काम आहे.
आपण जे पाहतो ही वाईट आहे त्याला कळतं, म्हणजे ती निर्णय निश्चित देते. मिरची खाल्ली की तिखट लागणार हे सर्वांनाच समजतं. साखर खाल्ली की गोड लागणार, कारण गोडी साखरेपासून दूर नाही, मिरचीचा तिखटपणा मिरचीपासून दूर नाही. ही अध्यात्म आहे. आणि ही बुद्धी आपल्याला निश्चित निर्णय करून देण्याचं काम करते. म्हणून त्या बुद्धीची अधिष्ठात्री देवता जर कोणती असेल तर ती भगवान गणेश. आपल्या भरतखंडामध्ये 5 उपासक पाहायला मिळतात, त्यापैकी भगवान गणेश याच्या उपासकाला गणपत्य म्हणतात. आणि आपल्या संस्कृतीनंच असे काही सण लावून दिले की या पंचदेवतेचंच पूजन आहे. आणि म्हणून भगवान गणेश ही बुद्धीची देवता आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा आणि विभूती योग समजून सांगताना 10व्या अध्यायामध्ये हे सांगितलं की जो कोणी अनन्य भावाने ज्या ज्या देवतेची भक्ती करत असेल त्या देवतेचे आणि गुण त्या व्यक्तीमध्ये मी रोपण करतो. आणि या ठिकाणी अनन्य भक्त असतो जो, त्याला मी काय देतो तर बुद्धियोगम दधामी तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकम दधामी बुद्धियोगम तम. त्याला मी बुद्धियोग देतो. आणि आज याची सर्वांना आवश्यकता आहे. बालमनाच्या संस्कारापासून तर वृद्धापर्यंत सद्बुद्धीची आवश्यकता आहे. म्हणून समर्थांनी स्वामी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अगोदर या गणेशाला वंदन केलं आहे. ओम नमो जी. भगवान गणेशाची सर्व शास्त्राने अगोदर आणि प्रार्थना केली आहे की हे बुद्धिदाता माझी बुद्धी स्थिर कर, स्थिर करून त्याच्यामध्ये तेजस्वीपणा येऊ दे. म्हणून लहान मुलांना महाराज, जे काही माझ्या मायबहिणी असेल, लहानपणीच मुलांना संस्कृत श्लोक विशेषतः गणेशाचा श्लोक शिकवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भगवान गणेशाचं किंवा भगवतीचं शिकवलं की त्याची बुद्धी आणि स्थिर राहील, तेज संपन्न होईल. नाहीतर मुलांची बुद्धी, आता विज्ञान युगातल्या मुलांची बुद्धी फार प्रगल्भ झाली आहे, त्यांचं बुद्ध्यांक फार वाढला आहे. लहान मुलांना जे काही तुमच्याजवळ मोबाईल आहे त्याचे फंक्शन लहान मुलाला जे लवकर समजतात ते मोठ्या माणसाला लवकर समजत नाही. म्हणून त्यांची बुद्धीमध्ये आणि ग्रहणशक्ती वयाच्या जवळपास 25 वर्षापर्यंत ग्रहणशक्ती वाढत जाते. आणि ती ग्रहणशक्ती जर विपरीत मार्गानं वाढली तर मग विचारू नका. गुरुजीनं सांगितलं की जा मुलांना, जा तुझ्या आजोबाकडून 10 रुपये घेऊन ये. आपल्याला शाळेमध्ये एक कार्यक्रम करायचा आहे. मुलगा गेला तेव्हा गुरुजी माझे आजोबा 10 रुपये काय 5 रुपये सुद्धा देणार नाही.
त्यांजवळ 20 रुपये आहे, त्याच्यातून 10 रुपये का बरं देणार नाही? म्हणे त्यांच्याकडं ते देणारच नाही, तर 20 रुपये त्यांच्याकडे शिल्लकच राहणार, ते देतच नाही. मुलांचं ग्रास्पिंग पॉवर फार असते. दर महिन्याला श्राद्ध पक्षाचं जेवायला जायचे आजोबा आपल्या मुलाला घेऊन. माझं लहान मुलं प्रश्न विचारतात, आजोबा हे असं का बरं दर महिन्यानं जावं लागतं? म्हणजे कोणी वारलं का दर महिन्याला असं एक जण कोणाला तरी जेव घालावा असे आपले धर्ममार्ग सांगतो. असं दर महिन्याला करावं लागतं. म्हणजे वर्षा शेवटी अनेक लोकांना बोलवून अशा प्रकारचं मिष्टान्न भोजन करावं लागतं, अशी आपली परंपरा आहे. मग दर महिन्यानंतर हे जास्त जेवण, वर्षा शेवटी असं सर्वांना बोलून जेवण खूप चांगले आजोबा हा कार्यक्रम. तर मग असं कोणी गेल्यानंतरच होतं का? कोणी वारल्यानंतरच होतं. मग आजोबा तुम्ही कधी वारणार, कधी मरणार? म्हणून बुद्धी लहानपणापासून संत चरित्र पाहायचं आहे तर अगोदर आईवडिलांचे संस्कार, नंतर चे 5 तत्व श्रीमद भागवतानं सांगितलेले आहे की निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शना. हे पंचलक्षण आले हाता. हे पंचलक्षण त्या महापुरुषामध्ये, त्या संतामध्ये एक एक प्रमाणे आहे का, हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. आज याची गरज आहे. हे आहे का त्या संतामध्ये? हे आहे का आपण जो आपण गुरु करणारे आपण किंवा आपण जे मार्गदर्शन घेणारे त्यांच्याजवळ या तत्व आहे का? याचा विचार भगवान गणेशाने सर्वांना द्यावं. मग परमार्थ मार्गातला असो, गृहस्थाश्रम मार्गातला असो, कोणत्याही मार्गातला असो, हा सारासार विचार सांगण्याची जी काही व्यक्ती असेल, जी काही श्रद्धास्थान असेल, जे काही आपले सद्गुरू असेल, त्यांच्यामध्ये हे गुण पाहिजे. म्हणून संत गुणामध्ये या महत्त्वाचं गुण म्हणजेच हे 5 आहेत. आणि म्हणून हा जो उत्सव चालू आहे हे भगवान गणेशाचा आहे, तर बुद्धिदाता आहे. आणि बुद्धीचे वैभव आन नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धी जर चांगली नसेल महाराज, मन तर सैरावैरा भटकतं, त्याला अंकुश म्हणून वेदामध्ये किंवा उपनिषदामध्ये आत्मानं रथिनं शरीरं रथमेव तू, बुद्धी तू सारथी मन परगर्मेच, इंद्रियानी हयारणा विषयाते गोचरा. शरीराचं वर्णन करताना या शरीरामध्ये रथ आहे, हा शरीररूपी, त्याच्यामध्ये आत्मराज राजा आहे, बुद्धिरूपी सारथी आहे, मनरूपी लगाम त्या 5 घोड्याच्या मुखात दिलं आहे, 5 विषय आहे असं वर्णन आहे. तर जे काही त्या घोड्यांना आवरण्यासाठी जी काही बुद्धी आहे ती लगाम रूपानं आहे. आणि हेच महत्त्वाचं आहे की साहित्यकारसुद्धा सांगतात की निरांकुश जीवन म्हणजे अधप्पात आहे, ज्याला कोणाचा अंकुश नाही, कोणाची मर्यादा नाही, ना आईची, ना वडिलांची, ना गुरुची म्हणा, ना शास्त्राची, कोणी मर्यादित राहत नाही. तुम्हाला ग्राउंड दाखवून दिलेले, या ग्राउंडमध्ये खेळा, या ग्राउंडच्या बाहेर गेल्यानंतर तर आपण आऊट जाऊ, आणि असे आऊट होतात. बहुतेक आऊटच लोक आऊट होतात, ग्राउंडमध्ये खेळतच नाही. शास्त्रानं मर्यादा काढून त्याच्यामध्ये खेळा ना खुशाल. गृहस्थ आश्रमी असो, विद्यार्थी असो, त्याच्यामध्ये ही मर्यादा सोडून जाऊ नका. विद्यार्थ्याने विद्यार्थ्याची मर्यादा, साधूंनी साधूची मर्यादा, गृहस्थाश्रमाची मर्यादा म्हणजे ग्राउंड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही खेळा खुशाल, सुखानं प्रपंच करा. जनार्दन स्वामीच्या भाषेत सांगायचं की ती भाषा थोडी अवघड आहे. हे खुशाल प्रपंच करा, चांगल्याच.
ज्या मर्यादा सांगितल्या त्या मर्यादेत वागावं. आता तुम्ही सांगा, आता आजकाल मर्यादेचं आहे का? आपण पाहतो विज्ञानाच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून. आईवडिलांची मर्यादा राहिली का? लहान मुलगं मर्यादेत वागतात का? याचा काय अर्थ होतो? याचा कधी विचार केला का तुम्ही? आणि हा विचार करायचा असेल तर त्यासाठी अध्यात्मविद्या विद्यानाम, अध्यात्मविद्येमध्येच हे मिळणार आहेत. आणि तुमच्या खिशात तर पूर्ण अध्यात्म आणून बसले महाराज. सगळ्या प्रकारचे शास्त्र त्याच्यात पाहायला मिळणार आहेत. उपनिषद आहेत, ज्ञानेश्वरी आहेत, गाथा आहेत. पण ते पाहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि थोडंफार तरी अनुकरण केलं पाहिजे, जे जीवनासाठी आवश्यक आहे. तुम्हाला आता विज्ञानाने किती चांगली सोय करून दिली आहे महाराज. एक एक ग्रंथाचं पाहण्यासाठी लहानपणी किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना फक्त 10 रुपये फी होती ग्रंथालयाची. तीसुद्धा एका सगन गुरुजी होते त्यांनी भरली. आणि ते चांगले चांगले पुस्तकं. औरंगाबादला एकनाथ संशोधन मंदिर आहे, खडकेश्वर भगवान सदाशिवाच्या मंदिरासमोर मोठं आहे. आणि तिथं सर्व धार्मिक ग्रंथ मिळायचे आणि ते ग्रंथ वाचायचे शिवराम महाराज, हाजी महाराज. 10 रुपयेसुद्धा नव्हते. तुमच्यासारखा एक विचारा, बँकेत कामाला होता मुरलीधर नावाचं, गिरी होतं. तर ते 40 पेजची वही असायची त्यावेळेस, 100 पेज, 200 पेज. त्यानं 200 पेजची वही दिली. एवढा आनंद झाला महाराज. आणि त्या 200 पेजच्या वहीवर सद्गुरू जनार्दन स्वामीचे प्रवचन फार मार्जिनमध्ये सुद्धा लिहिले, बारीक अक्षर भरलेली वही अजूनही तारखेसह. आणि ते फुल स्केप दिले नोट्स काढायला. तर इतका आनंद झाला महाराज, बापरे, किती किती मोठे कागद दिले त्यांना, असे एवढे मोठे. प्रत्येक विषयाचे नोट्स त्याच्यामध्ये काढून ठेवायला, म्हणजे जेवढेच वाचायचे परीक्षेच्या वेळेस. आणि आता किती चांगली परिस्थिती ईश्वर कृपेने, ईश्वर कृपेने म्हणा, विज्ञानाच्या माध्यमातून तुमच्या खिशात सर्व आहे. थोडा जरी आपण काही बोललं ताबडतोब मुलं सर्च करतात की नाही बाबा हे योग्य आहे. भगवान गणेशाची उपासना पाहून मी दररोज येऊन राहिले. नंबोदर का म्हणतात, 10 नावं गणेशाचे, 10 नावाचं काय महत्त्व आहे तुम्हाला सगळ्याला पाहायला मिळून राहिलं. त्यावेळेस वाचावं लागायचं. आणि म्हणून भगवान गणेश ही बुद्धीची देवता आहे. म्हणून सकाळी सकाळीच भगवान गणेशाचं स्मरण म्हणून उठा उठा सकळ जन वाचे स्वरा, म्हणून सकाळी सकाळी भगवान गणेशाचं स्मरण करणं चांगलं आहे, बुद्धीची दात आहे. आणि हा संस्कार गर्भधान संस्कारापासूनच आलेला चांगला. हे विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे की आई वडील ज्या देवतेचे उपासक आहे त्या देवतेची कृपा संपादन झालेले किती म्हणून शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, इतिहासामध्ये तुम्हाला हे महान व्यक्तिमत्व पाहायला मिळेल. भगवान गणेशाची उपासना करणारे महात्मा गांधींची आई चतुर्थी असायची आणि पावसाळ्याचे दिवस असायचे, चंद्र दिसायचा नाही, ढगानं झाकलेला असायचा, तर उपास सोडायचे नाही. चंद्र दिसल्याशिवाय उपास सोडू नये. आता तर विज्ञानाच्या माध्यमातून लोक अमेरिकेत फोन करतात, चंद्र उगवला का? कारण 7:30 वाजले, जेवायची वेळ झाली, हा उगलो.
मग तिकडं उगला ना इथंच पूजा कर. आता पर्याय काढतात लोक. संकष्टी चतुर्दशी आणि विनायकी चतुर्दशी 2 चतुर्थी आहे. संकष्टी सगळ्यावरच संकट येतात, कोणी असून, लहान असो की मोठा असो. त्या संकटाचा परिहार होण्यासाठी संकष्टी आहे. आणि विनायकी, विनायकम गुरु भानु ब्रह्मा विष्णू महेश्वरम. विनायकी जी आहे व शुद्ध पक्षातली ती जी विनायकी आहे ती विद्यार्थ्यांना सद्बुद्धी प्राप्त होण्यासाठी भगवान विनायकाची आणि चतुर्थी आहे. आणि दोन्ही चतुर्थी करणं चांगलं आहे. आणि दोन्ही चतुर्थी करायचं तर चंद्रदृष्टी नाही की ती जेवायची नाही. महात्मा गांधी मोहनदास सांगायचे की आई जेवून घे, चंद्र निघला असेल, ढगाच्या आड असेल म्हणून काय झालं, तर पण दिसल्याशिवाय जेवायचं नाही. अशी उपासना होती महाराज. तर मुलं कसं जन्माला आला? व्यक्तिमत्व म्हणून. म्हणून त्या उपासनेनं आणि असा अतिशय हुशार मुलगा संपूर्ण विश्व ज्यांच्या बुद्धीचं कौतुक करतात. 14 भाषेत यायच्या, दोन्ही हाताने लिहायचं. दोन्ही हाताने लिहितील का आपल्याला? सराव केला तर येऊ शकतं. दोन्ही हातानं लिहिणं, एवढ्या 14 भाषेचं ज्ञान आणि अनेक प्रकारचं आणि बुद्धी कौशल्य, अशाच प्रकारचं ज्ञान लोकमान्य टिळकांना होतं. 10-15-20 पेजेस आणि 10-15 मिनटामध्ये लिहून कोर्टासमोर ज्यावेळेस खटला चालला तर ते अस्खलित इंग्लिशमध्ये बोलून दाखवलं तर ते ब्रिटिश अधिकाऱ्यांसुद्धा डोक्याला हात लावलं की हा काय प्रगांड बुद्धिमान माणूस, यांच्या बुद्धीचं संशोधन केलं पाहिजे. बुद्धिजीवीमध्ये ह्या लोकांचं नाव का घेतलं जातं? समर्थांचं नाव का घेतलं जातं बुद्धी? केवढा मोठा ग्रंथ आहे दासबोध. लहान मुलांना उचलणं सुद्धा नाही. दास होत त्याला बोध होतो. तर तेवढा ग्रंथ लिहिणं. त्यांची आई मुळारंभी भगवान गणेशाची उपासना ब्राह्मण असल्यामुळं भगवान गणेशाची उपासनेचं हे विज्ञानाचं संशोधन माना तुम्ही. भगवान ज्ञानेश्वर माऊलींचे आई वडील घरामध्ये ब्राह्मण संस्कार आणि भगवान गणेशाचे संस्कार तर केले. 16 वर्षाचा मुलगा 9027 वव्या आणि ज्ञानेश्वरीमध्ये लिहितो आणि 700 श्लोकांचे एवढं मोठं विश्लेषण करतो. हे बुद्धीचं कौशल्य तर काय. नमस्तुते ते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदाय तपत्वनेत्रम येन त्वया भारत तैलपूर्णम प्रज्वलितम ज्ञानमय प्रतिभा. ही अशी बुद्धी काय येते? ही बुद्धी येण्यासाठी देव असे गर्भधान संस्कारापासूनच, आईवडिलाच्या संस्कारापासूनच या गोष्टी प्राप्त होतात. हे आता म्हणून या ठिकाणी भगवान सांगतात
की ते गा भक्ताचे माझे कोड, मज तयाच्या अनन्य गतीची साड, काजे प्रेमळाचे साकड असती घरी. ज्यांच्या घरी अशा प्रकारची भगवत भक्ती आहे, माझे ते आवडते आहेत. कोड हा शब्द असा आहे की त्याचं कौतुक आहे. माऊलीची भाषा ग्रामीण भाषा आहे. तुझं कोड कौतुक करावंसं वाटतं, ही मराठी भाषा आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहे. आई वडील काय सांगतात, सांभाळून चालवो. आणि पावसाळ्यात माणसं घाई करतात. पाऊस यायला लागलं का पळायला लागतं. पळले का म्हणजे खाली शेवाळ झालेलं असतं आणि मग त्याच्यातून सटकतात. मग पाय मुरगळतो किंवा घोटा मुरगळतो, काय मुरगळतो. मग आई वडील सांगतात सांभाळून जाय बरं, पावसाळ्याचे दिवस. उन्हाळ्यात सांभाळून जाय, काहीतरी डोक्याला बांध. जे जे वेळेत जे जे काही सांगितलं आहे ऋतुमानाप्रमाणे ते खेड्यातली एक बाई, त्या आजीनं सांगितलं की बाई हे सांभाळून चाल. आता तरुण मुलं नाही ऐकत, ते जोरात पळतात. आता पाऊस लागलं तर काय माणूस पावसानं विरघळतं का? पावसात माणसं पळतात. आता पळल्यानंतर कमी पाऊस लागतो का? जेवढं वल्ल व्हायचं तेवढं होतंच. ती पळायला लागली. पळता पळता पडली. ती खेड्यातली मुलगी, ती आजीनं सांगितलं होतं हळू चाल किंवा सांभाळून चाल, नाही चाल. पाहायला लागलं. दवाखान्यात दिलं. दवाखान्यात दिलं तर त्या डॉक्टरनं सांगितलं फोटो काढावा लागेल, एक्सरे काढावा लागेल. ते म्हणे एक्सरे म्हणजे काय साहेब, तिला माहीतच नाही. ते म्हणे फोटो काढावा लागेल ताई, याच्यामध्ये म्हणजे काही मोडलेलं आहे का, तुमच्या भाषेमध्ये क्रॅक गेलेले आहे का ते पाहावं लागेल, ते त्याच्यामध्ये दिसतं. ती मुलगी खेड्यातली अशिक्षित, ते डॉक्टर साहेब मला असं माहीत असतं मी पायात पैंजण घालून आले असते, त्याचा फोटो निघला असता. त्यासाठी फोटो आहे का? मधलं काय आहे ते पाहण्यासाठी फोटो आहे. आणि म्हणून हे योग्य अयोग्य कळण्यासाठी बुद्धीची आवश्यकता आहे. आणि म्हणून भगवान गणेश बुद्धीचे दाता आहे. आता पायात पैंजण घालून येणं ते फोटोमध्ये निघणार आहे. कारण पूर्वी फोटो काढायचं पण कौतुकच होतं महाराज. आता तर सगळ्याचे सगळे फोटोग्राफर झाले. काही काही फोटो काढतात तर कोणाचं ते वरचं मुंडकं येत नाही, शिरच्छेद झालेलं येतो. कोणाचे पाय येत नाही तर कोणाचं काय येत नाही तर कोणाचं काय. जिकडं तिकडं म्हातारे माणसं कोणी सांग. वारीत एक जण आला म्हातार, बाबा तुमचं फोटो काढायचं. ते छोटा कॅमेरा विचारते, मोबाईलमध्ये फोटो काढायला लागले. थांबा थांबा अजून आलं नाही. 2-3 वेळेस त्यानं ते बटन दाबलं, फोटो काही आलं नाही. शेवटी असं जोरात बटन दाबलं ते बटनच मध्ये गेलं. सगळेच फोटोग्राफर झाले. विज्ञानाचा असं आविष्कार झाला महाराज की, पण त्यानं एक चांगलंही झालं. जग जवळ आलं, परमार्थ पण जवळ आला. ज्याला त्याच्यातलं समजतं त्याने अवश्य जरूर. आता तुम्ही घरी बसून प्रवचन ऐकताय, हे लोक किती झटतायत. म्हणून द्या हो, हे फार मोठं सत्कार्य. आणि तुम्हाला नीट या ओळीखाली अशी लालशाहीनं रेग मारा. जे भगवत कार्यामध्ये, जे संतांच्या कार्यामध्ये प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून जर कोणी येत असेल, आड येत असेल, तर ते योग्य नाही. शुक्राचार्य 10 जन्मापासून भगवंताच्या कार्यामध्ये आड यायचे, तर त्यांना यश मिळालं का? हा पुराणाचा दाखला आहे. जे जे कोणी सत्कार्यामध्ये आडाले त्यांना यश मिळालं का? श्रीमद भगवद्गीतेचं प्रमाण आहे, यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र प्रार्थो धनुर्धरा तत्र श्रीविजयोर्भूती ध्रुवा निर्मितो. स्वतःची मान प्रतिष्ठा करता जर आपण संत कार्यामध्ये, सद्गुरूंच्या कार्यामध्ये जर असा अडथळा निर्माण करत असेल तर ते योग्य नाही. ही सारासार विचाराची बुद्धी. तुम्ही सत्संगात आहात, काही लोक 40-40 वर्ष सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सत्संगामध्ये आहे, आणि एवढा सुंदर ही बुद्धी नसेल तर त्या सत्संगाचा काय उपयोग आहे? पोटामध्ये
एक थोडंसं माशीचं पर गेला की ते सर्व अन्न जातं. तसं अशा प्रकारची स्वतःचा अहंकार, स्वतःचं नाव, अरे बाबा हो, एवढं मोठं माऊलीने 9,000 ओव्या लिहिल्यात, ही पामराची बडबड आहे आणि ही माझ्या सद्गुरुदेव भगवंतांनी करून घेतलेली आहे. संत निवृत्ती दासू, दास आहे ना तू, तर मग तू संत निवृत्ती महाराज म्हणा, ज्ञानेश्वर महाराज म्हणते मी त्यांचा दास आहे. दासाला आज हे लौकिक मोठेपणा सोडला की तो जेस त्यागला आपण ते येतं. तुम्हाला ज्वारी लागते ना, ज्वारीचं बी पेरा, ज्वारी येईल. ऊस लागतो ना गोड, ऊसाचं बी पेरा. तुम्हाला लौकिक लागतं ना, सगळ्यांनी मला चांगलं म्हणावं, सगळ्यांनी माझ्या नावाचा उदो उदो करावा, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवू नका. तुम्हाला जे लागतं ते तुम्ही दुसऱ्याला द्या. तुमचं नाव लौकिक व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही आपल्या सद्गुरूंचं नाव लौकिक करा, ते आपाप देतील. हा विवेक आहे. हे भगवान गणेशाचे उपासना आणि प्राप्त होतं. एवढं भगवान सदाशिवाची संजीवनी प्राप्त करून सुद्धा टिकली का, हे पुराणात आहे. शुक्राचार्यांचं उदाहरण आहे. आणि ज्यांनी इतिहासाच्या काळामध्ये ज्यांनी धर्म कार्यामध्ये अडथळा आणलं त्यांचं चरित्र आहे का, नाही. ते आणि आसुरी संपत्तीमध्ये गणले गेलेले आहेत. आणि म्हणून अहंकारम बलम दर्पम, हा अहंकार चांगला नाही. आणि ईश्वरी कार्यामध्ये कधी माणसाने संत कार्यामध्ये अशा प्रकारचा अडथळा करणं योग्य नाही, हे विवेकी माणसं सांगतात. आणि मग काय साधू संत शाप देतात का, नाही. तुमचेच कर्म तुम्हाला आडवे येतात. तर सांगितलं ना, जैशी ज्याचे कर्म तैसे फळं देतो रे ईश्वर. दुःख येणं, मानसिकता घसून जाणं, खचून जाणं, हे दुःखाचं कारण काय. सद्गुरूंच्या कार्यामध्ये एक घडलेला प्रसंग असा आहे की सद्गुरू जनार्दन स्वामींनी हे 8 मंदिरात दगड वेरूळला एक लाल दगडाची खाण आहे. तिथं तुम्ही गेला असेल, जगप्रसिद्ध लेणी आहे. त्या लेणीच्या वर ते खाण आहे दगडाची. तर तिथं जनार्दन स्वामी स्वतः जायचे, स्वतः सुरून घ्यायचे. तिथं श्रमदानाच्या माध्यमातून ते दगड काढायचे. त्या ठिकाणी एक दवाखाना होता वेरूळला, आणि त्या दवाखान्यात एक माय बहिणी होती. तिला ताई म्हणायचे, डॉक्टर ताई. तिनं अर्ज केला ॲर्कोलॉजी डिपार्टमेंटकडं, पुराणवस्तू सांग की यांनी जे खाणीत दगड काढतायत त्या दगड काढल्यामुळं त्या लेणीला धोका आहे. आता ती लेणी 1000 माणसं एका ठिकाणी बसू शकेल असे मोठमोठे हाल
कोरून तयार केलेली लेणी आहे ती. इंद्र सभा म्हणतात किंवा महावीराची सभा म्हणतात. ती बौद्ध लेणी आहेत. महावीराची पण आहेत, भगवान शंकराची पण कैलास लेणी आहेत. जा कधी पाहायला जर गेलं तर. आता ती एवढं कोरताना त्यांना सुरून घेताना ते काही झालं नसेल का? सुरून घेतल्याशिवाय थोडी तर गुहा तयार करता आली असेल. तिनं अर्ज केला, ते दगड काढायचं बंद करा. आता बाबाजीचे प्रवचन आहे ते पहा, ते त्र्यंबक पाटील, नारायण पाटील वगैरे वगैरेची पाटील मंडळी आहे. गजानन महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा या पाटील मंडळीने बाबांना भरपूर सहकार्य केलं आहे. बाबांचं वाक्य आहे की या पाटील मंडळीवर आणि तुमच्यावर देवाचा आशीर्वाद आहे. या सर्व मंडळींनी बाबांना खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. बाबाजींच्या जीवनामध्ये ही पाटील मंडळी तिथे गेले. सरपंच नारायण पाटील वगैरे, त्र्यंबक पाटील, शिवाजी पाटील सांगितलं की ताई हे करता येते, बरोबर नाही. लेणी खोदताना किती मोठे सुरुंग वगैरे घेतात आणि त्यावेळेस तिला काही झालं नाही तर आता काय होणार आहे? या सुरुंगाचा कुठं हादरा बसतो का? समजून सांगितलं तरी नाही बा, काही संबंध नाही. डॉक्टर तिचा आणि ते दगडाचा काही संबंध आहे का? पण दगडाची बुद्धी असणाऱ्या माणसाला कळत नाही. तू का म्हणे तुझी बुद्धी आहे जड, यावने दगड बरा द्यावा. या लोकांना कितीही सांगा तुम्ही, यांना देव सांगितलं, भगवंताने सांगितलं तरी नाही ऐकत. आणि देवाने सांगितलं कुठं ऐकलं महाराज? का नाही ऐकत? की बुद्धीचं वैभव नाही. अहंकारानं विकारानं ग्रस्त झालेली बुद्धी असल्यामुळं म्हणून भगवान महर्षी व्यासाने विचार केला की आपल्याला विचाराचा सागर उभा करायचा आहे. नमस्तुते ते व्यास विशाल बुद्धी. महाभारत लिहायचं आहे आणि महाभारत लिहायचं असलं तर त्याचे 1,00,000 श्लोक आहेत. ज्या ज्या पुराणाची महर्षी व्यासांनी योजना केली, महाराज काय बुद्धी असेल. 25 ते 24,000 श्लोक शिवपुराणाचे आहेत, 18,000 श्लोक श्रीमद भागवताचे आहेत आणि 1,00,000 श्लोक महाभारताचे. किती पात्र आहेत, प्रत्येकाचा स्वभाव, त्या स्वभावानुसार त्याचं ते बोलणं, ते बी संस्कृतमधून विशद करणे आणि ते पण योग्य अयोग्य आहे की हे पाहून काय बुद्धी असेल. आणि म्हणून आपल्याला महाभारत लिहायचं आहे तर लिखाण जे काय असतं महाराज, बहुतेक महर्षी व्यासापासून की ज्याला सांगता येतं ना त्याला लिहिता कमी येतं. भगवान स्वामी विवेकानंद खूप बोलायचे कारण त्यांचं वाचनच तेवढं होतं. पण लिखाण जे बोलताना त्याला लिखाण, मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही ते प्रवचन लिहायचा प्रयत्न पण केला पण ते एवढं नाही. चरित्र लिहायचं हा असं सांग, जे माझ्याकडे गुरुदेवाने जे अनुभवलं ते सांगितलं तर प्रवचनाच्या माध्यमातून तुम्ही त्याच्यातून शोधून काढा. शोधून काढायला पाहिजे महाराज, वेळ देत नाही कोणी. भरपूर दिलं संतोषगिरी महाराजांनी, मोठमोठे काय म्हणतात त्याला ते काय कॉम्प्युटरमध्ये असतं ते हार्ड डिस्क दिलं, 300 प्रवचनं दिलेत, कोणी ऐकले? ठराविक बिचारे. एक तर भूषण चोपडे म्हणून आहे आणि तो महेश निकमे, ते ऐकून थोडे थोडे क्लिप आता पाठवून राहिले. विज्ञानाचं किती मोठं साधन तुमच्याजवळ आहे, थोडा वेळ दिला पाहिजे. गाडीत चालताना बिचारा तो काय कानामध्ये इयरफोन आहे तिथं ऐकतो आणि त्याच्यातले चांगले चांगले शोधून काढतो. चांगले चांगले दिले, प्रवचनकारांना सुद्धा दिले आहेत. चांगले चांगले आमच्यातले श्रेष्ठ व्यक्तिमत्वाला सुद्धा त्यांनी हार्डिक्स करून दिलेले आहे. मला नाही वाटत पूर्ण पाहिले असे. जनार्दन स्वामीचे 300 प्रवचनं. आता बहुतेक प्रवचनाला आपण बाजूबरोबरच होतो, काही असतं इथं किंवा इतर वेळेस कुठंतरी गेला असेल आणि त्याच्यामध्ये काही प्रवचन झाले असेल तर त्या प्रवचनाला नाही ऐकायला मिळालं. तर जे काही आता आहे त्यासाठी कोण वेळ देतं? आणि आता प्रचाराचं माध्यम सुरू झालं तर आता लॉकडाऊनमध्ये तरी हे करायला पाहिजे ना, दुसरं काही उद्योग नाही. पाहायलं पाहिजे की हे जनार्दन स्वामी हे वाक्य कसे बोलले,
चांगले चांगले बुद्धिजीवी आहेत, काही याच्यामध्ये काही प्रवचनकार आहेत, काही विद्वान मंडळ. ज्यांच्याजवळ जे सद्गुरूंचं किंवा धर्माचा हा ठेवा असेल, द्या हो, माझी हात जोडून विनंती आहे त्यांना. आपल्याजवळ सद्गुरू जनार्दन स्वामींनी या देहाकडे जे दिलेलं आहे ते प्रवचनाच्या माध्यमातून गेल्या 41 वर्षापासून मांडतोय, किमान 31 वर्षापासून. जे काही त्यांचे काय जसे तसं याच्यात काही लौकिक दृष्टिकोनाचा भाग तर मुळीच नाही महाराज. आपण जे अनुभवलं, त्यांनी जे सांगितलं किंवा त्यांच्या सानिध्यात जे प्रत्यक्ष पाहिलं ते सांगितलं. अनेक प्रवचनं तुम्ही आता 31 वर्षापूर्वीची प्रवचन आहे काय काही लोकांजवळ, की माझ्या गुरुदेवांनी जे सांगितलं, जे त्यांच्या कार्यामध्ये अनुभव जसं आहे तसं ॲज इट इज ते सांगितलं. पण त्यात काही आपलं लौकिक वाढावं असं तर भाग तर मुळीच नाही. माझ्या गुरुदेवाने या देहामध्ये जे टाकलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचकन, कारण लिहिणं शक्य नाही. म्हणून सांगितलं की ज्याला सांगता येतं किंवा बोलता येतं त्याला लिहिता येत नाही, कमी राहतं. स्वामीजींनी अस्खलित प्रवचन करायचे वेदांतावर, पण बिचारी काहीतरी पूर्वजन्मीचं भाग्य असेल, तिचा जन्म बिचारीच्या परदेशात झाला. भगिनी निवेदिता, तिनं ते शॉर्ट हँड केलं. त्यावेळेस शॉर्ट हँड असायचं, एक विद्या आहे. पूर्वी आता जसं कॉम्प्युटर आहे, त्यावेळेस आमच्या 40 वर्षापूर्वी ते टायपिंग असायचं, ते शॉर्ट हँड असायचं, ते भाषण असायचं, ते साध्या लिपी, एक लिपी असायची, त्या लिपीमध्ये लिहून घेतलं की मग त्याचं ब्रॉड करायचं, अशी ती त्याला शॉर्ट हँड म्हणतात, लघुलेखन म्हणतात मराठीमध्ये. आणि ते करत असताना तिनं ते सर्व प्रवचनं लिहून घेतले. आता संत चरित्र सांगायचं तर स्वामीजींचं चरित्र 7 भागांमध्ये, परमहंस चरित्र 7-8 भागामध्ये, स्वामी विवेकानंदाचे प्रवचन मालिका 8-10 भागात, म्हणजे 1000-2000 पानाचं आहे. आणि ती एका तासात सांगणं शक्य आहे का? पण सागर, गागर में सागर, सागर आहे तर तो गागर म्हणजे याच्यात आणायचं, याच्यात पाणीच आहे, सागरामध्ये सुद्धा पाणीच आहे. तो प्रयत्न करायचा प्रवचनकारांनी, सांगण्याचा प्रयत्न करायचा एवढं मोठं थोडं. आता विज्ञानाची किती प्रगती महाराज. काल आम्ही मुलं सांगतात, हे विनोद, हे शिवप्रसाद, ही मुलं सांगतात बाबा आपण जे बोललो ते त्याच्यामध्ये टाईप होतं. अरे बाबा, 40ची परीक्षा द्यायला मला 8 महिने लागले. टायपिंगची 8 महिने शिकलो, तेव्हा कुठं ते 40ची कशी तरी पास झालो. तर ते किती चांगलं आहे, आपण जे बोलतो ते प्रत्यक्ष लिहिलं जातं म्हणून. आता फक्त खायचं यंत्र निघलं पाहिजे, स्वयंपाक करायचं यंत्र निघलं आहे, आता फक्त खायचं यंत्र निघलं पाहिजे. काही दिवसानंतर बाहेर यायचं यंत्र निघन. यंत्रयोग आहे, मंत्रयोग आहे, तंत्रयोग आहे. म्हणून द्या हो, ज्याच्याजवळ जे काही असेल, परमार्थ महाधन, या परमार्थ मार्गाचं, मग कोणी गायन असो, कोणाजवळ प्रवचनाचा संग्रह असो, कोणाजवळ अध्यात्म ज्ञानाचा संग्रह असो, कोणाजवळ बुद्धी असेल, कोणी दिली बुद्धी? भगवान गणेशानं दिली. आणि भगवान गणेशालाच आणि आपापल्या इष्टदेवतेप्रमाणे कोणी भगवान गणेशाला आपले गुरुदेव मानतं. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या, माऊलींनी जसं त्यांना आद्य म्हटले,
भगवान सद्गुरुदेव सुद्धा भगवान गणेशाचीच सद्बुद्धी देतात ना, त्यांनीच दिली ना, म्हणून तुम्ही लिहू शकता, तुम्ही चांगलं ऐकू शकता, तुम्ही चांगलं बोलू शकता. कोणी दिली ही बुद्धी? त्यांनी नसन दिली तर. आणि त्यांनी चांगली आपल्याला सद्बुद्धी दिली आणि त्यांच्या कार्यासाठी नाही वापरायची तर मग ती काय स्वतःच्या कार्यासाठी वापरायची. स्वतःच्या कार्यासाठी वापरलं ती आसुरी बुद्धी आहे. मग त्याच्यामध्ये अहंकार येईल, तुमची ती भक्ती सफल होणार नाही. आता हेच विवेकी माणसं सांगणार, शाप थोडी देणार. विवेकी माणसं हेच सांगणार की बाबा हे चांगलं नाही, हे जनार्दन स्वामीच्या कार्यामध्ये किंवा संत कार्यामध्ये हा अडथळा आहे, हे अहंकारामुळं तुम्हाला तो अडथळा येऊन राहिला, हा अहंकार चांगला नाही, हेच सांगितलं ना. भगवान महर्षी व्यासांनी सुद्धा आणि नतमस्तक व्हावं असे, भगवान माझ्याजवळ बुद्धी आहे देवा, पण तिचा विकास तुम्ही करा. म्हणून भगवान महर्षी व्यासांनी भगवान आपण जे सांगू ते लिहिण्यासाठी भगवान गणेशाची प्रार्थना केली. हो, ज्याचं अक्षर चांगलं आहे. पूर्वी आमच्या वडिलांनी पेन 7वीपर्यंत जवळपास 5वी 6वीपर्यंत पेन नाही दिला, ते बोरून लिहायचं. पुढं आलं तर टाक आला ते बुडवायचं त्याने लिहायचं. हे सगळं हाताला काळे वन पडायचे. ते टाक बुडवायचं आणि लिहायचं, ते बोरून लिहायचं. आणि अक्षरासाठी एक वही असायची, असं लिहा, हे असं लिहा, वर ते अक्षर लिहिलं असायचे, खाली असं लिहिलं. म्हणून ते अक्षर वळणदार येण्यासाठी, वळणदार अक्षर ह्या दागिना आहे. साहित्यकार सांगा काय आपण काय मोत्यासारखं अक्षर. हे ईश्वरानं काय की अक्षर, महात्मा गांधीनं सुद्धा कबूल केलं की माझं अक्षर चांगलं नाही. एखाद्याचं अक्षर वळणदार असतं, लिहिलेले की छापलेले. पूर्वी असंच, आता काय लिहायचं कामच राहिलं नाही. आम्ही जरी काही लिहून दिलं ना पाटीवर तर मुलं लिहून नाही घेत. मुहूर्त म्हणा काय म्हणा फोटो काढून घेतात, लिहायचं कामच राहिलं नाही. मग ते सगळ्यालाच काम येईल बाबा, या बाबा तुम्ही भाग्यवान आहे, विज्ञानानं तुमची एवढी चांगली सोय केली आहे, लिहायचं कामच नाही. लिहून घेतलं आहे, सगळं झालं आहे. नाही फोटो काढून, फोटो काढला आहे तरी मुहूर्त चुकलं. मग तुम्ही लिहून दिलं ना, मग लिहून दिलं तर पाय ना, प्रूफ आहे ना. तो एक महिनाच चुकून गेला. 8 महिना 20/8/2002 त्यानं 20/6. आता आपलं शुद्ध मराठीत लिहिणे नाही, मला इंग्रजीमध्ये लिहिता येत नाही असं नाही, पण मी मराठीत लिहितो. तिला वाटतं 6च्या ऐवजी 8 आहे, 8च्या ऐवजी 6 आहे. इंग्रजीत होतं तसं. मग प्रूफ आहे म्हणते, तुम्हीच दिलं मुहूर्त. अरे म्हणजे 6 आहे, तो 8 लिहिलेलं आहे. तुम्ही इंग्रजीमध्ये ऐकता पाहता, अर्ध इंग्रजी अर्ध मराठी. चांगलं शुद्ध मराठीत काम करणारे लोकसुद्धा मुलाखत देताना मला फार समस्या होती, फार मोठा प्रॉब्लेम होता. आणि प्रॉब्लेम आणि समस्या एकच ना, जीवनामध्ये मला फार संघर्ष करावा लागला फार, आणि सक्सेस होण्यासाठी. अरे मग इंग्रजी कशाला बोलते? तू शुद्ध मराठीमध्ये तुझी मुलाखत चालू आहे ना, तरी त्याच्यामध्ये इंग्रजी शब्द पहा. मी थोडंफार ऐकतो टी व्हीमध्ये का, तर मुलाखत घेऊन राहायचं, मग त्याची इंग्रजी शब्द. ठीक आहे, इंग्रज मिडियमच्या लोकांना मराठी येत नाही, ठीक आहे, पण तू मराठी नटी आहे ना, हे इंग्रजीतलं कशाला सांगते एखादा शब्द? मराठीतच बोलणं शुद्ध. पण खेड्यापाड्यात सुद्धा ते इंग्रजी इतकी झालं, मस्टरवर नाव नाही माझं, खरवास्तिक रजिस्टर आहे त्याच्यामध्ये नाव नाही, मस्टरवर नावच नाही, पेमेंट झालंच नाही. शुद्ध मराठी आहे, पेमेंट पगार झाला नाही. सगळ्यात रोजगार हमी वगैरे किती लोक, साधे शेतकरीसुद्धा इंग्रजी बोलत.
नमस्तुते ते व्यास विशाल बुद्धी भव. भगवान गणेशाची प्रार्थना केली महर्षी व्यासांनी. एवढं मोठं बुद्धीचं वैभव मला प्राप्त झालं, पण ते लिखित करायचं आहे. आणि म्हणून त्या हो आता लिहायला काय, मग असा त्याग कोण करील? ज्याला दुसऱ्याला द्यायचे त्याला थोडंफार त्याग करायलाच पाहिजे. तुमच्याजवळ आता ही तबल्याची विद्या आहे, दुसऱ्याला दिल्याशिवाय तुमचं नाव लौकिक होणार आहे का? तुम्हाला समजणार आहे की शिवराम महाराज चांगलं वाचतात, आजी तुम्ही दाखवल्याशिवाय कराल? भगवान गणेशाजवळ आता लिहिण्याचं सामर्थ्य आहे. मग यासाठी काय त्याग करायला लागेल? म्हणून भगवान गणेशाने आपला एक दात काढला आणि त्या दातानं महाभारत लिहिलं. थोडंफार त्याग केल्याशिवाय तुम्हाला लोक मान्यता मिळेल का? लोकमान्यता. सद्गुरू जनार्दन स्वामींनी जेव्हा एक दिवस नाही, 2 दिवस नाही, संपूर्ण आयुष्य सद्गुरू जनार्दन स्वामींनी सत्कार्यासाठी, ईश्वरी कार्यासाठी भक्ताशी मज चाड. भगवंतांनी इथं प्रमाण दिले की जे ज्या भावनेने माझ्याजवळ येतात तया मग जे काही आम्ही द्यावे अर्जुना पाही, ते ठाईचे तीही घेतली सेल. त्यांनी जे मला दिलं मी त्यांना ते देतो. आणि म्हणून द्या हो, सद्गुरू जनार्दन स्वामींनी 4 लोकांना सांगितलं की त्यांना समजून सांगा, हे काही धोका नाही. त्या माऊलीने ऐकलं नाही. सद्गुरू जनार्दन सांगितलं तिला काही अभद्र बोलू नका. आता आमच्या त्या जे नारायण पाटील बाबा तिला जाळून टाका. जनार्दन स्वामींनी सांगितलं याच्यासाठी तपश्चर्या केलं. ऐका जनार्दन स्वामीचे प्रवचन. यासाठी नाही बाबाजीने दिये जिजावला दुसऱ्याला जाळण्यासाठी. सगळं तापाचा नाश होतो शाप दिला तर. यासाठी नाही बाबांनी हे केलं. त्याला काहीच बोलू नका. आणि माझ्या जीवनातलं प्रसंगी महाराज अर्धा वर्षानंतर हे झाल्यानंतर आम्ही वेरूळ जायचं काम पड. इथं संन्यास घेतल्यानंतर पाहिलं तर त्या दवाखान्यामध्ये बाबळी उगवल्या होत्या. दवाखाना तर बंद झाला, पण एवढी गैरअवस्था झाली की ते कोणी बाबळी उगवले म्हणजे आमच्या मराठवाड्यातली म्हणे काय गवत उगलं पा का की संत कार्यामध्ये हा अडथळा आहे. चांगलं नाही, काही संबंध नाही अर्थार्थी. म्हणून अर्थार्थी हा एक विचार आहे. निदान एवढं तरी कळायला पाहिजे संसारात. विचार, सारासार विचार, अर्थार्थी विचार आणि विवेकसंपन्न विचार. साधा विचार आहे की तुझी आई आहे, हे तुझे वडील आहे, हे तुझे काका आहे, आपल्याला आई सांगते. साधा विचार आहे की यांना तू आदरानं बोललं पाहिजे. मग गुरुजी सांगतात की तुला अक्षराची ओळख झाली पाहिजे. हे अक्षरानं हे असं वाक्य आहे, हे अक्षर त्याच्यामध्ये आहे. दररोज एक प्रार्थना करायचा चर्चमध्ये जाऊन. छोटा मुलगा तो ते पुजारी होते, पाद्री म्हणतात. त्यांनी विचारलं की बेटा तू काय प्रार्थना करतो? फार गोड उत्तर दिलं. मला फार आवडलं. कोणी असं प्रे म्हणजे प्रार्थना. सगळ्यात महत्त्वाचं भक्तिपादामध्ये प्रार्थना महत्त्वाची. प्रार्थना केली पाहिजे. ते मुलाला विचारलं ते बा तू काय प्रार्थना करतो येशूशी? आणि सर त्यांच्या सर म्हणतात. सांगितलं की सर येशूनं A to Z पर्यंत ABCD निर्माण केली. म्हणजे येशूला येशूची जी स्तुती आहे ती सर्व A to Z मध्ये आहे. मी फक्त ABCD OFG एवढे 12 खडी म्हणतो. येशूनं समजून घ्यायचं का आपली स्तुती कशात आहे. तो तर माझ्यापेक्षा ज्ञानी आहे ना. पाय इंग्रजी मिडियमची मुलंसुद्धा. मला त्याच्यातून एकच घ्यायची प्रे म्हणजे प्रार्थना. प्रार्थना करताना त्यांनी सांगितलं की येशूनच निर्माण केली नाही.
मग त्यानं त्याची स्तुती काढून घ्याय त्याच्यातून ABCDमधून. मी ABCD म्हणतो, दुसरं काही म्हणतो. एक जण ज्ञानेश्वरीचं पारायण करत, दुसरा परत आहे शेजारी. याचं वाचनावर त्याचं लवकर आवरत नसेल, याचं लवकर आवरत. ते वाचनानं सांगितलं एवढं कसं तुम्ही स्पीडनं वाचता, माझ्याच्या वाचण्याच्या अगोदर तुमचं पारायण होतं कसं. आता पारायणामध्ये कुठं स्पर्धा असते का महाराज. यानं 4 केलं तर आपण 10 करावं, यानं 10 केलं तर आपण, अशी स्पर्धा नाही कोणत्या कार्यामध्ये. त्याला विचारलं की नाहीच राहत लोकांना, हे लोकांना ते जमतच नाही. त्याने विचारलं का रे मग तुम्ही इतक्या लवकर कसं काय पारायण करता. ते म्हणे मला वाचता येत नाही. मग तू काय वाचतो. ज्ञानेश्वरी घेऊन. मी फक्त ज्ञानेश्वर 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 असंच म्हणतो. चैतन्य महाप्रभूच्या जीवनात सुद्धा हा दृष्टांत आलेला आहे की एक जण गीतेचं पुस्तक घेऊन बसायचं, डोळ्यातून अश्रुधारा यायची, वाचत होता तो. चैतन्य महाप्रभू सांगितलं तुम्हाला तो श्लोक जो बोलला तुम्ही तो चुकीचा आहे. तो आणखीन रडायला लागला. चैतन्य महाप्रभू सांगितलं का बरं तू रडतो. म्हणजे गुरुदेव, देवा मला वाचता येत नाही. मग तू वाचतो म्हणजे कोणतरी सांगितलेला श्लोक वाचतो. चैतन्य महाप्रभू त्याला साष्टांग दंड घातला की बाबा संपूर्ण गीता वाढली तरी माझ्या डोळ्यात एक अश्रू आला नाही, आणि तू अर्धा श्लोक वाचला तुझ्या डोळ्यात अश्रू येतात. हे कोड कौतुक देवाला आहे. म्हणून त्यांनी भक्तिमार्गाचा प्रचार संपूर्ण विश्वामध्ये केला. भगवान महर्षी व्यासांनी भगवान गणेशाला प्रार्थना केली आणि सांगितलं की भगवान गणेशा, मी जी सांगतो ती तुम्ही लिहा. पण ते लिहिणारे असतात ना, ते थोडी काही राट घालतातच महाराज. भगवान विनोद सांगतो तुम्हाला. भगवान गणेशाने सांगितलं की मी तुम्ही जे सांगा ते लिहीन, पण मी लिहिताना माझ्या लेखणीने थांबली पाहिजे. आता ते महर्षी व्यास आहेत, विचाराचं सागर, नमस्तुते ते व्यास, विशाल बुद्धी त्यांची. त्यांनी सांगितलं भगवान गणेश काय हरकत नाही, मी जे सांगन ना अनावधानाने एखाद्या वेळेस काही चुकीचं पण सांगू शकतो, म्हणून मी जे सांगन त्या शब्दाचा अर्थ तुम्ही मनामध्ये आणि योग्य की नाही ते पहा, मग लिहा. हां, मग असं काही असत आहे. अरे खरं वास्तविक म्हणजे थांबणंच झालं ना ते. धर्मक्षेत्र म्हणजे काय, खरंच धर्मक्षेत्रावर सांगून राहिल्या गीता. आख्यायमेकम भवानुग्र रूपम, खरंच भगवंताचं रूप विशाल आहे का, हे थोडं विचार करायला थोडा वेळ लागेल ना. मग तेवढा विचार करणं, थांबा महर्षी थांबा थोडं, मला थोडं विचार करू दे. मग त्यांनाही विश्रांती मिळायची, यांनाही विश्रांती मिळायची. मला सांगा, अशा सद्बुद्धी भगवान गणेशांनी प्राप्त झाली. भगवान गणेशाला एवढं मोठं विकास बुद्धीचं पण थोडा विवेकी माणसानं थोडं लावलंच की नाही. वाहने चालू नका, पुढं गतिरोधक आहे, थांबलं पाहिजे की नाही. स्वल्पविराम अल्पविराम काय पूर्णविराम पाहिजे की नाही काय. म्हणून गीतेचा अनुष्टुप छंद आहे, 8 शब्दावर थोडं थांबायचं आहे. आणि म्हणून भगवान गणेश जसं जसं महर्षी व्यास सांगायची तसंच भगवान गणेश सांगत थांब. खरंच आख्यायमेकम भवानुग्र रूपम, भगवंताचं रूप भयान आहे का. 10वा अध्याय याच्यामध्ये विभूती योग सांगितलं आहे. असं अर्थ किंवा त्या शब्दाचं योग्य अयोग्य लिहून, म्हणून महर्षींनाही थोडंसं विश्रांती मिळायची, स्मरण करायला वेळ मिळायचा, आणि भगवान पण तो अर्थ सांगतात त्यांनाही थोडा वेळ मिळायचा. आणि म्हणून देव आता परमेश्वराने तुम्हाला वेळ दिला आहे, यामध्ये चांगले चांगले प्रवचन ऐकू शकता, चांगलं आणि भक्तिमार्गात ते तर विज्ञानाच्या माध्यमातून किती सोयी आहे. तुम्ही आपल्या मित्रपरिवाराला सांगू शकतात की आज प्रवचन आहे, तुम्ही ऐका, तुमच्या मित्रांना सांगा, आणि लाईव्ह आहेत, कधी पण ऐकू शकता. सकाळी काही मंडळी पहाटे 10 वाजता उठतात, त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. 10च्या नंतर पाहावं. सकाळी 6 वाजता, सकाळी कोण आता गुळ खोबरं आवडतं, मोदक आवडतात, तर सकाळी झोप म्हणजे मोदकासारखी महाराज.
ते भगवान गणेशाला प्रार्थना करून लोक म्हणतात की साखर झोप मोडू नका. म्हणून आम्ही थोडे उशिरा करतो की भाविक लोक आता तर काही खेड्यातली बाबांजीच्या वेळेस होतं ते 4:30ला वगैरे विधी, त्या ठराविक लोक यायचे. जास्तीत जास्त 10-15, जास्तीत जास्त 100 लोक मी पाहिलेले आहेत. मोठं नंतर कार्यक्रम सुरू झाला तर मग 1000, नंतर मग तर बाबाजींचा धर्मप्रचार एवढा झाला पण लाखो लोक, 40,000 50,000 लोक प्रवचन यायचे. पण सकाळी नाही, रात्री. सकाळी किती जास्तीत जास्त 5-50-100. आणि सकाळचं प्रवचन काय काय म्हणतात तुम्हाला, सकाळचे प्रवचन फार चांगलं असतं. सकाळी सकाळी आणि बुद्धी स्थिर असते, इंद्रिय शिथिल, विश्रांती झालेली असते, मनाची विश्रांती झाली असते, बुद्धीची विश्रांती. म्हणून द्या हो, भगवान महर्षी व्यासांनी जे सांगितलं ते महाभारत भगवान गणेशाने लिहिलं. म्हणून आद्य पूजेचा मान भगवान गणेशाला आहे. भगवती पार्वतीने आणि मातृभक्त असल्यामुळं भगवान गणेशाची जन्मकथा सगळ्याला माहिती. पण केवळ आणि केवळ त्याच्या मागचं तत्त्व हे की ते मातृभक्त होते आणि मातृभक्तांना जगात कुठंही पराजय मिळणं शक्य नाही. भगवान शंकरासुद्धा परास्त केलं. सगळं अस्त्र शस्त्र जाणणारा भगवान, पाशुपतास्त्र जाणणारे भगवान शिवालासुद्धा भगवान गणेशाने आणि हरवलं. म्हणजे मातृशक्तीमध्ये तुम्हाला मग छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण माहिती आहे, राणा प्रतापचं उदाहरण माहिती आहे. सगळे मातृभक्त होऊन गेले. भगवान ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, जी काही संत मंडळी आहे, जी काही राजकीय क्षेत्रातली मंडळी आहे, ज्यांचं नाव लौकिक विश्वामध्ये आहे, हे सर्व मातृभक्त होऊन गेले. त्यापैकी भगवान गणेश एकमेव मातृभक्त. ते काही सांगितलं भगवान गणेशाला सांगितलं की मी सचेल स्नान करत आहे तोपर्यंत कोणाला येऊ देऊ नको. हीच एक आज्ञा होती. अनेक प्रकारच्या गणांना, भगवान शिवाच्या गणांना पराजय किती, ही जी शक्ती आहे, बाकीचं जाऊ द्या. कथा भागातून सार घ्यायचा आणि सार घेण्याचं कार्यच विवेक आहे. सार घ्या द्यावं, कुठूनही घ्या. शत्रूपासून सुद्धा चांगला गुण घ्या. कोणाकडे चांगला गुण आहे ना तेवढंच घ्यायचं, वाईट टाकून द्यायचं. माऊलीने स्पष्ट सांग, झडझडून वाहिला निघ. हे झाडून काय खाली जागा स्वच्छच राहील ना. इथं जागा चांगली पुसली तुम्ही, स्वच्छ होईन ना ती. बाकीचं कचरा कोणी ठेवणार आहे का? आणि म्हणून झडझडून वाहिला निघ या भक्तीच्या वाटेला. ही भक्ती काय करते, हे अंतःकरणातली घाण झाडून काढते महादेवा. मग श्रवण भक्ती असो, भगवंताचं गुणानुरान असो, काही असो, कोणत्याही प्रकारची भक्ती ही घाण अंतःकरणात काढून टाकते. झडझडून वाहिला निघ. म्हणून ही भक्ती माणसाच्या अंतःकरणात असलेली घाण बाजूला काढते, विवेक देते. अविवेकाची काजळी झाडी. 4थ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं की मी जी काजळी येते ती काढून टाकले की त्याचा शुद्ध प्रकाश मिळतो. म्हणून मी अविवेकाची काजळी झाडून टाकतो, अवतार घेतो तो. तशाच प्रकारची भगवान गणेशाची उपासना ही आपल्या अंतःकरणात असलेले विकार, चांगले विचाराचं रोपण करते आणि चांगले विकार वाईट विचाराला आणि मोडून काढते. शेतकरी असतो
तो पीक पेरताना त्याच्यातलं तण काढून टाकतो आणि मग ते पीक जोमानं वर येतं. आता पहा तुम्ही, जो पाऊस चालू आहे तो आपल्याकडं थोडा थोडा आहे, त्यानं तण जास्त उगतं, याला तणपोष पाऊस म्हणतात. खूप पाऊस, कोकणामध्ये खूप पाऊस पडतो तर एवढं तण उतरत नाही, ही निघून जातं. ही हा पाऊस असा आहे की यानं तण जास्त होत जातं, मग ते त्या चांगल्या पिकालाच सगळं पोषक द्रव्य ते तणच खाऊन टाकतं, मग ते तण काढून टाकतो शेतकरी. तशा प्रकारचं सार घ्यावं, आसार काढून टाकावं, हा विवेकी बुद्धीचा विचार आहे. आणि हा भगवान गणेश देतो द्या हो. म्हणून विद्यार्थ्यांनी वाईट विचार करू नये, वाईट पाहू नये, वाईट बोलू नये. मग त्याला विद्यार्जन करायचे ना, चांगलं घ्यायचं ना. विज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही चांगलं घ्या ना. तुमच्याजवळ जरी त्याच्यामध्ये वाईट जरी असलं, कोणी पाहत असेल, वाईट पाहत असेल तर विचार मनोरंजनासाठी पाहत असेल, पण ते योग्य नाही. त्यानं विचारसरणी खराब होते, झोप उडून जाते. आणि माझ्या स्वप्नात भूतं येतात आणि माझ्या स्वप्नात साहेब येतो आणि माझ्या स्वप्नात तेच पाहतात, त्याच्यामुळं ते येतं. आपण मनोविज्ञान आहे, मनोविज्ञानाचा अभ्यास. आता ते महाराज एक कोणतरी दाढीवाले, पांढरे दाढीवाले, काय त्यांचं नाव मला माहीत नाही, पण ते मनोविकारावरच खूप बोलतात. जशी तुमची मनाची धारणा असेल, काल तेवढं प्रवचन ऐकलं त्यांचं की मनोविज्ञान आणि मानसिक मनोविज्ञाननिष्ठ जर एकमेव पुरुष कोणी होऊन गेला तर ओश. मानसिकतेवर तर खूप बोलले, ते 300 पुस्तकं लिहिले. मग चांगलं घ्यायचं त्याच्यात, बाकीचं कशाला घ्यायचं. हा विवेक भगवान गणेश देतो. भगवान गणेशाची उपासना आहे. चांगलं घ्या, वाईट कायला घ्यायचं. जेणेकरून आपलं हित होईल तेच घ्यायचं. हित होय तो व्यापार, नका डोळे भरू. धूर आहे ना, डोळे झाकून घ्या ना बाबा, कशाला धुरात जाता. मोठं वादळ सुटलं, डोळे झाकून घ्या ना, कशाला धूळ जाईन डोळ्यामध्ये. मग तुम्ही जर डोळे उघडून ठेवून डोळे खराब करून घ्या काय. हे घोडा हे मैदान बाबाजीच्या भाषेमध्ये जे कराल ते तुमच्या पुढे येईल. म्हणून देवा हो, भगवान महर्षी व्यासांनी आणि भगवान गणेशाची उपासना केली, एवढं मोठं महाभारत लिहिलं. म्हणून आता गणेशोत्सव चालू आहे आणि तो आपल्याला सद्बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून या पंचदेवतेपैकी भगवान गणेश बुद्धिदाता आहे. भगवान शिव हे विश्वासाचं फल आहे. भगवान नारायण हे भक्तीचं प्रतीक आहे. भगवती आपलं रक्षण करते. सूर्यनारायण आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जातो. या 5 देवतेचे हे 5 तत्व आहेत. एवढं काही आपल्याला सांगायला आणि एवढं ऐकायला बी जड नाही वाटलं पाहिजे. आणि म्हणून भगवान गणेशाची उपासना विशेषतः मराठवाड्यामध्ये चतुर्थी व्रत करते, इकडं पण करतात. बहुतेक संपूर्ण विश्वखंडामध्ये, भरतखंडामध्ये चतुर्थी व्रत केलं जातं. आणि ही भगवान गणेशाची जन्मतिथी आहे. तशी भगवान विनायकीची वेगळी आहे. भगवान गणेशाची जन्मतिथी वेगवेगळी मानली जाते पुराणामध्ये. याला विचारलं एका शास्त्रज्ञाला, म्हणजे संशोधकाला किंवा मनीषीला किंवा त्याच्यामध्ये तज्ज्ञ त्यांना, म्हणजे प्रत्येक मन्वंतरामध्ये कथा वेगवेगळी आहे. आणि म्हणून गणेशाची जन्मकथा जशी वेगवेगळी असली तर त्याच्यातून एकच सारभूत घ्यायचं की ते बुद्धीची देवता आहे, तो मातृभक्त आहे. म्हणून ते बुद्धीचा दाता आहे आणि मातृभक्त असल्यामुळं तो मग सगळं देतो. धर्मार्थ लभते धर्मम, कामार्थ लभते कामम, पुत्रार्थ लभते पुत्रम. मग ज्याला जे लागेल ते का देतो की त्याजवळ विजयश्री आहे. आणि ती विजयश्री काय आहे तर तो मातृभक्त आहे. हे अशी लिंक तुम्ही बांधा, लिंक पाठवा मला, ही लिंक आहे महाराज, ही पण समजून घ्या. विज्ञानाच्या माध्यमातून त्याला लिंक पाठवा, त्याला फलानं पाठवा, त्याला हे माझ्या लिंकवर पाठवा, माझ्या याच्यावर पाठवा. हे मुलं बोलतात, आपण भामट्याने ऐकून घ्यायचं, काही त्याच्याला कळत असेल. म्हणून या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं तुम्हाला गणेशांची जन्मकथा माहिती आहे. पण भगवान महर्षी व्यासांनी सांगितलेला हा दृष्टांत खूप उपयुक्त आहे, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तुम्हाला सांगितलं की 5 वर्षापासून तर वृद्धापर्यंत सर्वांना सत्सद विवेक बुद्धीची आवश्यकता आहे. वय झालं की बुद्धी थोडी क्षीण होऊन जाते, मग सारासार विचार करण्याची राहत नाही. मग
आपण सांगतो तर मुलं ऐकत नाही आणि म्हणून मग हे होतात, संघर्ष निर्माण होतो. म्हणून वृद्धांनासुद्धा सद्बुद्धीची आवश्यकता आहे आणि मुलांना तर त्यांना आता काटेरी कुंपण आहे महाराज. सद्बुद्धी निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे. काटेरी कुंपण कुठपर्यंत असतं वृक्षाला की तो जो मोठं होत नाही तोपर्यंत. तसं काहीतरी बंधनं पाळलेच गेले पाहिजे. विद्यार्थी अवस्थेमध्ये काही बंधनं पाळले गेले पाहिजे आणि वृद्धावस्थेमध्ये सुद्धा बंधनं पाळले गेले पाहिजे. हा विवेक भगवान गणेश आपल्याला देतो आणि म्हणून भगवान गणेशाची उपासना आपल्या भरतखंडामध्ये विशेष आणि विशेष आहे. 10 दिवसाचा अशा प्रकारचं गणेशोत्सव दरवर्षी किंवा जिच्या कृपेने पूर्वी दर दिवशी कुठं ना कुठं तरी कार्यक्रम असायचे भगवान गणेशाच्या. आणि गणपती उत्सवामध्ये किंवा भगवतीच्या उत्सवामध्ये त्यावेळेस शरीर पण चांगलं होतं. आता वृद्धावस्था आहे आणि निसर्गानंच म्हणा किंवा हे काहीतरी बंदमुळं म्हणा घरी बसल्या बसल्या आता सर्वांना ऐकायला मिळावं म्हणून ही सर्व मंडळीचा पुनश्च एकदा जेवढं त्रास घेतात सकाळी उठून आणि या कार्यक्रमासाठी येतात. मग त्यामध्ये साईलीला असो, आपले गुरुबंधू असो, आपले हे विज्ञानाच्या माध्यमातून ही मंडळी असो, म्हणजे भजनी मंडळ असो, सर्वांना सहकार्य केल्याबद्दल आम्ही एवढंच सांगू शकतो की बाबा सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य जेवढं जर आपल्याला या संसारामध्ये जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करावं. याच्यामध्ये अडथळा निर्माण करून हेच विवेकी संत सांगू शकतात, दुसरं काय सांगू शकतं. हीच जी सद्बुद्धी आहे ती भगवान गणेशाने आपल्याला द्यावी, भगवान गुरुदेवाने आपल्याला द्यावी अशीच प्रार्थना करून आपण या ठिकाणी गणेश उत्सवाच्या निमित्तानं झालेली ही वाङ्मय सेवा किंवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या प्रदोषनिमित्तानं झालेली वाङ्मय सेवा ही त्यांच्या चरणी समर्पित करू. जय जनार्दन, जय जनार्दन.